बारामती लोकसभा मतदारसंघावरून आता भाजप आणि राष्ट्रवादीत चांगलीच जुंपल्याचं चित्र आहे। हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी आधी इंदापूरचा बोला आणि मग बारामतीच्या प्रचाराचा बघू अशी भूमिका मांडली आहे। अंकिता पाटलांच्या या वक्तव्याची अजित पवार यांनी सुद्धा दखल घेतली आहे, तर राष्ट्रवादीने अंकितावरून जाहीर टीका करायला सुरुवात केली आहे। उमेदवार जे कोणी असतील, जे कोणी जाहीर होईल, आमचं विधानसभेला ते काम करणार असतील तर आम्ही त्यांचं लोकसभेला काम करू। अजित पवारांकरता बारामतीची वाट जेवढी वाटते तेवढी सोपी नसल्याचे संकेत मिळू लागले। बारामती लोकसभेच्या उमेदवारीवरून हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी चांगलंच ताणून धरलंय। अजित पवार यांनी पहिल्यांदा इंदापूर विधानसभेची भूमिका जाहीर करावी, नंतरच बारामती संदर्भात हर्षवर्धन पाटील घराणं त्यांची भूमिका जाहीर करेल असा इशारा अंकिता पाटील यांनी दिलाय। अंकिता पाटील यांच्या या वक्तव्याची दखल खुद्द अजित पवार यांनाही घ्यावी लागली आहे। नवीन जनरेशन काही बोललेली असले तर लगेच त्याला उत्तर द्यायचं काही कारण नाही। ते तरुण आहेत, नवीन राजकारणात आलेले, त्याच्या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, हर्षवर्धन पाटील यांच्याशी आम्ही चर्चा करू। अंकिता पाटलांच्या वक्तव्याला फारशी किंमत नाही असं सांगत असतानाच राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी मात्र अंकिता पाटील यांच्या वक्तव्यावर आवर्जून भूमिका मांडलेली आहे। महायुती जो उमेदवार देणार त्यांचं 1000% काम महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते हे करणारच। त्यामुळे अंकिता पाटील यांनी निवडणुकीच्या तोंडावर आपल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना संभ्रममध्ये टाकू नये, मिठाचा खडा टाकू नये। राज्यवर्धन पाटील आणि अंकिता पाटील यांनी जी भूमिका मांडली त्या भूमिकेला हर्षवर्धन पाटील यांचाही मुकपाठिंबा दिसतोय, कारण भाजपमध्ये कोणतंही वक्तव्य कोणताही नेता वरिष्ठांना विचारात घेतल्याशिवाय करत नाही। जर अंकिता पाटील यांचं वक्तव्य भाजपच्या भूमिकेच्या सुसंगत असेल तर मात्र अजित पवारांकरता बारामतीची उमेदवारी आणि बारामतीची निवडणूक सोपी राहणार नाही, हे मात्र खरं। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।